महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा अखेर करण्यात आलेली आहे। हर्षवर्धन सपकाळ हे आता महाराष्ट्र काँग्रेसचे नवे कॅप्टन झालेत। सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार असून मल्लिकार्जुन खरगे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची घोषणा केलेली आहे, तर विजय वडेट्टीवार यांना विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। त्यांनी नुकताच दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेतली। यावेळेस त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचे संकेत दिले होते। अखेर पक्षाकडून नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्यात आलेली आहे। दरम्यान कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ पाहूया। 1999 ते 2000 मध्ये बुलढाणा जिल्हा परिषदेचे तरुण अध्यक्ष, 2014 ते 2019 हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाण्याचे माजी आमदार, राजीव गांधी पंचायत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत, राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि पक्षनिष्ठ म्हणून ओळख। पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहे। भाऊ, तुमची निवड झाली प्रदेशाध्यक्षपदी, काय मुद्दे आता तुमच्या समोर राहणार आहेत आणि काँग्रेस पक्षाचे तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेऊन जाणार? वैचारिक आणि संघटनात्मक विस्तार आगामी काळामध्ये करण्याची आवश्यकता आहे आणि या अनुषंगानं सविस्तर अशी रूपरेषा ठरवल्या जाईल। नाही, आता या मागील 2 निवडणुका झाल्या, लोकसभा आणि विधानसभा, ह्याच्यामध्ये काँग्रेसला मोठी हार मागे घ्यावं लागली समजा, तर याला हे करण्यासाठी आता तुम्ही प्रेस कसं करणार आहात पुढे राज्यामध्ये? लोकसभेमध्ये तर महाविकास आघाडीचा सर्वात अधिक जागा ह्या महाविकास आघाडीच्या आल्या, त्यामुळे त्यातला परफॉर्मन्स हा चांगला होता। मात्र विधानसभेच्या काळामध्ये आम्ही त्या पद्धतीने यश संपादित करू शकलो नाही आणि त्याची यथोचित अशी समीक्षाही झालेली आहे। मात्र काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, जुना पक्ष आहे आणि काँग्रेस आजही महाराष्ट्रामध्ये हा मोठ्या प्रमाणावर त्याचे कार्यकर्ते आणि मजबूत आहे आणि ही मजबूती जी आहे निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या काळात ती सिद्ध केल्या जाईल। कॅमेरामन सुनील मोरे, संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा।